अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचा सर्वांचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये, नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे. आता जस्ट माझी देवपूजा झालेली आहे आणि आज खूप म्हणजे बरं वाटलेलं आहे, कारण की देवपूजा माझ्याकडून रोज होत नाही. शिवांशच्या डॅडींकडून रोज देवपूजा होते आणि एकच सुट्टीचे जे 2 दिवस असतात तेव्हा मी शक्यतो करायचं बघते आणि मस्त वाटलं करून. आता चला मी झाडांना पाणी घालते, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. पहिलं ना मी तुळशी आईला पाणी घालते आणि थोडस ना धुवून घेते, कारण काय होतं आमच्या इकडे ना धूळ येते. काल काय झालं होतं, काल माझ्याकडून झाडांना पाणी घातलं गेलं नव्हतं. थोडी माझी गडबड होती, त्याच्यामुळे राहिलं पण आणि ऍक्च्युली मी विसरली पण. तर आता बघा ही झाडं थोडीशी ना म्हणजे खाली झाली आहेत, कोळमसलेली आहेत. त्यांना जरा पाणी घालते. हा झाडालाच पहिला घालते. तर माझ्या लक्षात आल्यानंतर पहिला मी हा झाडाला सकाळ सकाळी पाणी घातलं, कारण की हे तुम्ही पाहू शकता किती त्याचं कोळमसलंय ते झाड. तर आता सगळ्या झाडांना पाणी घालते. बाकी उत्कर्षाने झाडं खूप मेंटेन ठेवली आहेत. बघू शकता तुम्ही, खूप कलरची झाडं आहेत त्याचं, आणि ऍक्च्युली तिची काळजी तीच घेते. हे बघू शकता तुम्ही किती छान छान पानांची झाडं आहेत त्याच्याकडे. किती सुंदर पान आहे त्याचं. उन्हाळ्यामध्ये ना रोज पाणी घालावं लागतं. युजली ना समर वेकेशन्स म्हणजे समर मध्ये सोडून बाकीच्या ऋतूंमध्ये तुम्ही पाणी रोज नाही घातलं तरी चालेल, पण एक दिवस आड घातलं चालेल. पण समर्स मध्ये शक्यतो तुम्ही सकाळी पण घाला आणि संध्याकाळी पण घाला, कारण की खूप गरज असते. लगेच बघा ना, झाड एक दिवस मी घातलं नाही तर त्यांचं पूर्ण कंडिशन पूर्ण. जस्ट झाडांना पाणी घातलेलं आहे आणि आता मला जेवणाची तयारी करायची आहे, कारण की माझ्याकडे आता कोणतरी येणार आहे आणि त्यांना तुम्ही म्हणजे त्यातल्या एका पर्सनला तुम्ही नक्कीच ओळखता. तर तुम्हाला मी आज दाखवेन. तर त्याची तयारी मी आता चालू करणार आहे. तर चला आता ते करायला मी सुरुवात करते. या 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 काय मग कशी आहेस? मस्त. तू कशी आहे? कसे आहेत पप्पा? या 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 बसा. बापरे, आंबे आणले. होय, मग मुलांना खायला आंबे ह्याच्यात एवढी गरमी आहे ना. हो, खूपच गरमी आहे बाबा. थंड पाणी नाहीये? थंडच आहे, हे आत्ताच ठेवलंय. मला वाटतं तू ऑलमोस्ट 1 वर्षाने आलेली आहेस. 1 वर्ष झालं. मी जेव्हा हॉस्पिटलाइज होती तेव्हा तू ते दवाखान्यामध्ये आली होती. होय. त्यानंतर तू आली नाहीस, तेव्हा मी आली नव्हती. आता तब्येतीची काळजी घे. येस. निवांत राहा. आई वडिलांना ना पोरं निवांत असलं की बरं वाटतं, समजलं? लक्षात ठेव. आणि पप्पा हे बघा बसलेले आहेत आता. तुला बघितलं मला समाधान वाटतं, पण 2 पोरच नाही ना आमची. आमचे पप्पा आणि शिवाय पप्पांना ना फक्त नातवंड लागतात नेहमी, आणि पप्पा येत होते. पोरं नसली की घरात चांगलं नाही वाटत ग. आता ती आम्ही नटलो. शिवान आमचा आम्ही ठरवलेलं आहे, आलेले त्यांना मी केंडर जॉय हे पण आणले ना. नाही, ते आता स्विमिंगला गेले. किती वेळ लागला त्यांना? तर ते आवडतं ना, येतील 10 Kinder मिनिटात Joy येतील. आंब्याची पेटी वगैरे त्यांना आणलेली, म्हटलं द्यायचं. हा. तर तेच नाही ते. सतीश पण नाहीये. सतीश कुठे गेलाय? ते स्विमिंग. पण आम्ही याच्या वेळा बरोबर का घालवलंच ग? अरे ते काय झालं, ते लोक मुलं आधीच गेले होते, मग ते त्यांना घ्यायला पाठवलेलं मुलांना. हा जातात ते दोघं. हा, हा. मस्त मस्त. स्वामींचा फोटो छान आहे, मला आवडला. हो, स्वामींचा छान आहे. घरामध्ये बदल जो झालाय तो छान वाटतोय. आता बघा, पाहू शकता माझं जेवण होतंय आता. हा मेस जरासा इग्नोर करा, खूप आहे मेस हा. आता ही मी भाजी करत आहे.
थोडं बाहेर बोलायला गेली तर थोडंसं करपलं. चला मी करून मला घेते. बरं वाटलं तू खूप दिवसांनी आलीस मस्त. ऍक्च्युली बोलवायचं कारण हे होतं, जस्ट आता रिसेंटली तुम्हाला मी माझ्या लास्ट टू लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की माझे मामा ऑफ झाले आणि माझी आजी सुद्धा एक्सपायर झाली म्हणून. तर त्या निमित्ताने मी त्यांना ह्याच्यासाठी काय म्हणतात दुःखाचं जेवण असतं ते त्यासाठी बोलवलेलं आहे. तर आता इथून पुढे कसं ते पण गावी जाणार आहेत. मला वाटतं ह्या एका दोन आठवड्यामध्ये जाशील ना गावी. मग त्यानंतर मग डायरेक्ट ते लोक जून जुलैला येतील. तर त्याच्यापेक्षा मी म्हणले आत्ताच त्यांना बोलवते. ना मी कोशिंबीर बनवते. तर त्याच्यासाठी ना ऑलरेडी मी कांदा टोमॅटो वगैरे घेतलेला आहे. त्याच्यामध्ये दही मिक्स करते. सगळं मिक्स करणार आहे. पहिला याला असं हलवून घेते. हे बघा मी याच्यामध्ये ऑलरेडी कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर ही मिक्स केलेली आहे. आता हे बघा हा कांदा टोमॅटो पूर्ण मिक्स करून घेते. म्हणजे ही कोशिंबीर होते. युजली आमच्याकडे सगळ्यांना कांद्याची कोशिंबीर आवडते, त्याच्यामुळे मी ही कोशिंबीर करत असते. अरे माझं बाबू कुठे गेले माझं बाबू. दादा 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 ए दादा इकडे रे दादा. तिकडे जा. वाटलं मला. नाही नाही मला हक करायची बाबा, असं नाही करायची बाबा. माझं सोनं आहे ना तू. सोनं आहे ना. हिने तुला पूर्ण धुतली. सांगितलंय की आम्ही काय खात खायचं काय नाही. हा पण मी आणले ना, मी आणले ना बाबू खायचं. हा आणि आंब्याची पेटी पण आणली. तुला मँगो आवडतात तुला ना. आवडतात ना मँगो. हा मँगो पण खायचे. हा तुला कसं वाटलं बाळाला माझ्या, कसं वाटलं, छान वाटलं ना, वंडरफुल वाटलं. अरे वा मला पण आवडलं. अगदी ठीक. आल्यानंतर तुम्ही सगळे दिसले नाही ना तर आम्हाला चांगलं नाही वाटलं. किती छान आहे. ऍक्च्युली मला व्हाईट कलर आहे ना ते स्लिंग आहेत किंवा बॅग मध्ये. हा पृथ्वीकडून ड्रेस. पृथ्वीने मला आता पण घेतलं त्या दिवशी. हा पण घेतला त्या दिवशी पण घेतलं 15 दिवस झाले घेऊन. मग आता हा पप्पांकडून ड्रेस आणि हा माझ्याकडून ड्रेस. बर्थडे केला नाही याचा अर्थ असा नाही की गिफ्ट घ्यायचं नाही. बर्थडे नाही केलं त्याचं कारण नाही ते मला माहिती आहे, माहितीये. पण गिफ्ट तर भाऊ आई वडील तर घेणारच ना. मग प्रेम आहे तर मी देणार. हा मग बर्थडे कर काय कर. जास्त मला पृथ्वीचं gift आवडलेलं आहे. त्यानंतर मला ट्राय कर मग समजेल तुला. मग पर्स कसे ट्राय करून बघा. येस मला व्हाईट कलर खूप आवडतो आणि मला व्हाईट कलरची स्लिंग दिलेली आहे. ती छान आहे मस्त. प्रत्येक वेळी मी परत ते वापरत नाहीस काय नाहीस तू. नाही, वापरते पण मी काही गोष्टी जपते. अरे जपून जपून खराब होतात ना. ठीक आहे मस्त थँक्यू. साधी डाळ केलेली आहे, कोशिंबीर आहे, परत मेथीची भाजी आहे, पालकची भाजी आपलं पनीर मसाला आहे. हा पनीर टिक्का मसाला, हा चपात्या आणि हा मसाले भात केलेला आहे मी आणि हे पापड आणि हे लिंबू. तर आता हा पहिला नैवेद्य स्वामींजवळ ठेवते आणि मग त्यांना देते. जेवण देते.
लागू नका लागू. तुम्ही बघू शकता हा किती मस्त पिकलाय हे बघा. आणि आंब्यावरचं गाणं म्हण. हे गाणं म्हण, आंब्यावरचं गाणं म्हण. आंबा पिकितो रसा गाईतो कोकणचा राजा बाई जिम्मा खेळतो. आताच माझं जेवण वगैरे सगळं जेवून परत भांडी वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. म्हणजे किचनचं आता पूर्ण वाइंड अप केल्याने मी खूप थकली आहे आता खरंच. आणि आता माझं शूट नक्कीच कोण करत असेल हे जरा ओळखा बघू. सो मी कॅमेरा फिरवते. सो मम्मी करत असते आणि मम्मी जेव्हा करते ना तेव्हा प्रश्नच नसतो, कारण की माझी मम्मी ना लिटरली बेस्ट आहेच. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये ती माझ्याबरोबर नेहमी असते. आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला दाखवते आमच्या बॅक कॅमेरा कोण कोण बसलेत. तिचं जे बॉन्ड आहे ना, म्हणजे आम्ही एकमेकाबद्दल सगळ्या गोष्टी शेअर करतो आणि लाईक करतो, सबस्क्राईब करतो. आणि राहा व्यवस्थित, सुखी राहा. आता तू कधी येणार परत? आता आम्ही आता गावाला गेल्यानंतरच मग गावाला गेल्यानंतर गावावरून आल्यानंतर येणार आहे ना, इकडे तुम्ही लोक गावाला येणार आहे का नाही? बघू, अजून फिक्स नाही आमचं, पण आल्यानंतर येते मुंबईला. बरं हा? बरं आल्यानंतर येणार. चला पप्पा, काळजी घ्या. चला चला. कोरोना मस्त वाटलं आज ना, चांगलं वाटलं. छान वाटलं. चला मग, जेवण चांगलं झालेलं. छान झालेलं. चला चला. आणि उत्तरेच्या चॅनेलला भरपूर सपोर्ट करा, भरपूर तिला सपोर्ट करा. तुम्ही तिचे सबस्क्रायबर वाढवा, व्ह्यूज वाढवा आणि छान छान कमेंट करा, सपोर्ट करा कमेंट करून. चला. तुम्ही जेवणाचं पण छान काम करा. सर्वांना बघून मन प्रसन्न वाटलं. आणि म्हणजे युट्यूब वरती चांगला कार्यक्रम होऊ दे, तिला चांगले सरप्राईज होऊ दे आणि तिला चांगलं यश लाभो. चला चला. चला उत्कर्षा सतीश, बाय. तुम्ही आता बघितलंच असेल, माझे आई वडील आता जस्ट गेलेले आहेत त्यांच्या घरी. तर कृष्णन बाळ आता आमचं खूप रडतलं होतं, हो की नाही? आता येणार हा ते. नाही रडायचे, ओके बाबू, नाही रडायचे, नाही रडायचे. ऍक्च्युली तिला मम्मीशी खूप अटॅचमेंट आहे, त्याच्यामुळे ती खूप दिवसाने आली ना, तर तिला थोडस फील झालं आज. अशाच प्रकारे आजचा दिवस एवढा सुंदर गेलेला आहे, कारण की बट ऑब्वियस माझे मम्मी पप्पा आले होते. ऍक्च्युली खूप दिवसापासून चालू होतं आमचं की त्यांना बोलवायचं, पण आमचं जे शेड्यूल होतं ते थोडं हेक्टिक होतं, त्याच्यामुळे बोलवता आलं नाही. तर आज बोलवलं आणि आजचा दिवस त्यांच्याबरोबर खूप सुंदर गेला. इव्हन माझा भाऊ पण आला होता, पण तो तसं काम होतं त्याच्यामुळे तो लवकर गेला, तुम्ही बघितलंच असेल. पण आई वडील माझे आत्ताच गेले, आता वाजले 8. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर आता ह्या ब्लॉगचा मी इथेच एंड करत आहे. तर नक्कीच मला सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. मला इव्हन कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा तुम्ही सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या. नेहमी देत राहता तसंच प्रेम द्या. श्री स्वामी समर्थ.